नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि RT या पाचही संस्थांपैकी कुठल्याही संस्थेत तुम्ही सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्टवर जर असाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी आता संस्था निवडीचा पर्याय जो आहे तो नेक्स्ट वीकमध्ये ओपन व्हायचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. सारथीच्या रिझल्टमुळे विद्यार्थी मित्रांनो थोडीशी प्रोसेस जी आहे ती डिले होत आहे, कारण त्यांच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित झालेल्या नाही. ओके. आणि TRTIची पोलीस भरती कंबाईनच्या आणि टेट परीक्षेचा जो स्कोअर कार्ड आहे आणि रिझल्ट आहे तो सुद्धा अजून पेंडिंग आहे. तर जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती पाचही संस्थांची ज्याही एक्झाम आहे त्यांची जी आहे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी प्रेफरन्ससाठी यादी आणि लिस्ट, ठीक आहे, ते आपल्याला पुढच्या महिन्यात पाहायला मिळू शकते. म्हणजे पुढच्या वीकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तुम्हाला प्रोसेस कशी राहणार आणि स्क्रीनवर दिलेली विद्यार्थी मित्रांनो कन्फर्मेशन स्लिप तुम्ही एकदा पाहून घ्या. ही माझी कन्फर्मेशन स्लिप आहे. ही कशी मिळते, केव्हा मिळते आणि सिलेक्शन आपलं कन्फर्म झालेलं आहे बा, याची माहिती आपल्याला कशा प्रकारे मिळते त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ओके. तर ज्याही विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम माहिती देऊन देतो. ज्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी प्रेफरन्स हा द्यावाच लागतो. अदरवाईज त्यांची निवड जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती रद्द केल्या जाते. अकॅडमी जी अपात्र यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईल. ठीक आहे. त्यात प्रॉपर रिझन दिलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. कोणाचं डॉक्युमेंटमुळे रिजे असते, कोणाचं जे बोगस प्रमाणपत्र लावलं असेल तर त्यामुळे, किंवा कोणी संस्था निवडीचा पर्याय दिलेला नसेल तर जे वेटिंगवरचे विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही एकापेक्षा जास्त एक्झाम पास झालेले असेल तर तुम्हाला एकाच योजनेचा लाभ घेता येतो आणि दुसरी जी योजना तुम्ही सिलेक्ट आहे तर त्याचा प्राधान्य वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना दिलेलं जाते. ओके. तर स्क्रीनवर दिलेली तुम्ही कन्फर्मेशन स्लिप पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण 2-3 ठराविक गोष्टी बघणार आहोत. तर सर्वात इम्पॉर्टंट, उपरोक्त जेव्हा तुमचं सिलेक्शन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि RT या पाचही संस्थेत, तर तुम्हाला आता अकॅडमी प्रेफरन्स लिंक केली आणि फॉर एक्झाम्पल मी जे आहे विद्यार्थी मित्रांनो लास्ट इयर इन्फिनिटी अकॅडमी नागपूरमध्ये IBPSचा लाभ घेतलेला होता. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि त्यांचे जे शाखा आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या ते पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी आहे. ठीक आहे. तर अकॅडमी प्रेफरन्स द्यावं लागते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तुम्ही कितीही आणि जेवढी अकॅडमी आहे तर सर्व एकाखाली एक प्रेफरन्स देऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार जी आहे संस्था अलॉट होऊन जाईल. आणि अलॉट झालेलीच संस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो आहे तो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्वात अलर्ट राहा तुम्ही, की तुम्ही ऑफलाईन जाऊनच डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला पाहिजे. ऑनलाईन कोणाला व्हॉट्सॲपवर, टेलिग्राम ग्रुपवर नका पाठवू. ओके. यापासून सावध राहा. आणि अपकमिंग सर्व माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरच मिळेल. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. ओके. ही माझी जी आहे कन्फर्मेशन स्लिप मी व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून घेईन, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता, फोन घ्यायचा. ओके. तर ठीक आहे. संस्था निवडीनंतर संस्था तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जी तुमची कन्फर्मेशन स्लिप आहे ती तुम्हाला तुमच्या जीमेलवर पाहायला मिळेल. ठीक आहे. प्रत्येकाच्या जीमेलवर ज्यांनी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या जीमेलवर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना. तर त्यासाठी तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जीमेल बॉक्स पुन्हा रिकामा करून ठेवून द्या. कोणतेही कारणास्तव जो बार्टीचा जीमेल आहे ते तुमच्या जीमेल बॉक्समध्ये यायलाच पाहिजे. अदरवाईज आला नाही तर त्यावर कोणतीही ॲक्शन घेतल्या जाणार नाही. ठीक आहे. ते तुमची जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर त्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा त्या कन्फर्मेशन स्लिपमध्ये दिलेल्या राहतात, ते तुम्हाला आता वाचून दाखवतोच. तर सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकॅडमी मिळाल्यानंतर त्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही अजून स्क्रीनवर पाहून घ्या. ठीक आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवून द्या. बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. TRTIच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. अदरवाईज त्यांचं सिलेक्शन होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. वेटिंगवरच्या स्टुडंटना जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स दिल्या जाईल. ओके. तर स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संस्था जी आहे ती अलॉट होऊन जाईल. त्या 3 पैकी फॉर एक्झाम्पल इन्फिनिटी अकॅडमीची 3 ठिकाणी शाखा आहे. पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी शाखा आहे. तर 3 शाखापैकी तिथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 3 इन्फिनिटी अकॅडमी जे आहे ते अलॉट झालेले आहे. तर 3 पैकी कुठेही तुम्ही जा आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
कंप्लीट करून घ्या. त्यांच्यापाशी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नावाची यादी असते, तिथं तुम्ही सिग्नेचर करून घ्या आणि त्यांच्याकडे सुद्धा तो रेकॉर्ड राहते की या विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली आहे. सर्वात इम्पॉर्टंट तुमचं बँक पासबुक, ज्यामध्ये तुम्हाला स्टायपंड येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्ही सिटीत राहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहे तुमची DBT ते वेळेवर यासाठी तुम्ही नॅशनलाइज बँकेचे अकाउंट जे आहे ते काढायला पाहिजे. ओके, अकाउंट काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही रेडी करून ठेवले नसेल तर अगोदर करून घ्या, कारण वेटिंगवर तुम्ही कोणत्याही नंबरवर असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन व्हायचे तरी चान्सेस आहे. ओके, तर महत्त्वाच्या सूचना पाहून घ्या स्क्रीनवर. उपरोक्त प्रमाणे उमेदवाराने निवड केलेली पसंतीक्रम विकल्प हे अंतिम असून कोणताही बदल करता येणार नाही. एकदा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जीमेल येईन तुम्हाला किंवा नोटीस बोर्डवर लिंक येऊन जाईल, ठीक आहे, गुगल फॉर्म येऊ शकतो, त्यावर क्लिक करून तुम्हाला सिंपल तुमची माहिती, सिलेक्शन असणारी स्कीम, कोणता तुम्हाला लाभ घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, RTचा जसा गुगल फॉर्म आला होता तसाच तुम्हाला येऊ शकतो संस्था निवडीसाठी, आणि तिथे तुम्हाला प्रॉपर यादी माहिती फिलअप करून एकदा जर तुम्ही गुगल फॉर्म फिलअप केला तर तुम्हाला परत संस्था निवडता येणार नाही. ओके, प्रेफरन्स ऑर्डरनुसार. त्यानंतर उमेदवारांनी निवड केलेले प्रशिक्षण केंद्र योजना कोणत्याही कारणास्तव बदलून मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. जो विद्यार्थी मित्रांनो MPSC ती सिलेक्ट होऊन जातो, पोलीस भरती ती सिलेक्ट होऊन जातो, ठीक आहे, किंवा IBPS मध्ये होऊन जातो, तर एक वेळा जर त्यांनी IBPS म्हटलं तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो ते कन्फर्म होऊन जाईल, त्यांना पुन्हा MPSCचा लाभ त्याच वर्षी घेता येणार नाही. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, उपरोक्त प्रमाणे संबंधित प्रशिक्षण केंद्रामध्ये मूळ कागदपत्रे तपासणी दिनांक, एक ठराविक दिनांक दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो, त्या दिनांकांच्या आतमध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचं डॉक्युमेंट कंप्लीट करावे लागेल. ठीक आहे, लास्ट इयर थोडीशी डेट एक्सटेंड करून दिलेली होती विद्यार्थ्यांसाठी, यावर्षी सुद्धा चान्सेस थोडेसे आहे, परंतु तुम्ही दिलेल्या डेटच्या आधीच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो, किंवा व्हॉट्सअपवर मला कॉलसुद्धा करू शकता. ठीक आहे, नंबर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं दिसून जाईल. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण यापूर्वी MPSC UPSC, आता हा जो विद्यार्थी मित्रांनो चौथा पॉईंट आहे, यामध्ये कसं आहे, जर तुम्ही लास्ट इयर पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे आणि याच वर्षी पुन्हा काहीतरी गडबड करून तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो असाल, म्हणजे लाभ घेत असाल, तर त्यांची विद्यार्थी मित्रांनो जर बार्टीच्या निदर्शनात आले तर ते तुमच्याकडून पूर्ण रक्कम वसूलसुद्धा करू शकते आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा करू शकते. त्यानंतर प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्याबाबतची माहिती तपशीलवार असल्यास तसेच चुकीची किंवा खोटी माहिती सादर केली असल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि विद्यार्थ्याची निवड जी आहे ती रद्द करण्यात येईल. जर विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण दरम्यान तुम्ही जे आहे बार्टी या संस्थेला माहीत झालं की हा जो आहे विद्यार्थी बोगस आहे, म्हणजे बार्टीत SC कॅटेगरीचे विद्यार्थी येत असेल, परंतु एखाद्या अदर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी तो प्रशिक्षणासाठी म्हणा किंवा पैशाच्या आमिषासाठी जर फेक डॉक्युमेंट तयार करून लाभ घेत असेल तर, आणि असं जर बार्टीच्या निर्देशनात आले तर त्या विद्यार्थ्याची निवड जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती रद्द करण्यात येईल. ओके, अशा प्रकारचे पॉईंट्स होते जे इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट होते विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा तुमची कन्फर्मेशन स्लिप येईल आणि तुम्ही प्रॉपर अकॅडमीमध्ये जासाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून देसाल, तेव्हा तुम्हाला अकॅडमी जी आहे ते एखादा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला जॉईन करून घेईन. ठीक आहे, जेणेकरून अकॅडमीच्या प्रत्येक अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत राहील. त्यावरच विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीचे जे स्टाफ असेल तुम्हाला तुमची जी कोचिंग सुरू होणार आहे, तुमची जी टायमिंग मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जेवढे की तुमचे सिलेबस आहे त्याविषयी तुमचे लेक्चर वगैरे आहे, तर त्याची टायमिंगसुद्धा तुम्हाला अकॅडमी सांगणार आहे. ओके, तर ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो नक्की सांगा. अजून कोणते डाऊट्स असलेस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देऊन देईन. आणि जर अजूनही या व्यतिरिक्त कोणते प्रश्न असेल तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो. रिप्लाय थोडासा लेट येऊ शकतो, परंतु नक्की रिप्लाय करून देईन मी. कोणतीही अडचण असल्यास पुरेपूर सपोर्ट करणार आहे. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो कोणतीही प्रॉब्लेम असल्यास कोणत्याही टप्प्यावर तुमचा निवड रद्द होऊ देणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हीसुद्धा होऊ देऊ नका. प्रॉपर अपडेट तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणतीही अपडेट्स आल्यास तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मित्रपरिवारांना ज्यांचं सिलेक्शन यादीत आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती शेअर नक्की करून द्या. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही डाऊट्स असले तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही मेसेज करून द्या. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.